रोज म्हशीचं दूध काढण्याच्या कारणावरनं भांडणं काढत होती. म्हणजे मला दूध काढायला होत्यात हेन तेन घरचं करून इकडलं करून तिकडलं करून ते करून ती रोज भांडणं काढत होती. मग आज म्हैस विकतो म्हणतोय आणि व्यापाऱ्याला फोन पण केला. एक व्यापारी तर काय व्हिडिओ चालू असतानाच आलेला, तुम्ही सकाळी बघितला. पण आता बोलवणार आहे दुसरा व्यापारी आणि विकून टाकणार आहे. ते दुधामुळं भांडणं नको काय नको. थांबून ऐकाय आगली तू उभा राहून कोणाच्या तोंडाला काडी लावत नाही मी बोल. इथं पण दिवसभर आता लोक एवढे सगळे बघायलेत, नुसतं दिवसभर राडा करतीन, काय तोंड फुगवतीन, जेवताना काय पळतीन. लोक सगळे जेवाय तिकडं चालले झाडाखाली आणि इथं सरीत झोपायला लागली उसाच्या. सगळ्या बाया पण नवल करायल्यात. सगळ्या म्हणतात आमची गडी काय काम करत नाही, तरी पण एवढं काम करून पण त्याच्या मागं लागते म्हणून. कामाचीच ह्या बाया सगळ्या जेच त्याच्या जोडीदाराच्या मोळ्या सुद्धा बांधतात. तर मी कधी तिला बांध बनत नाही, माझं मीच मोळ्या बांधतो, माझं मी वाडा जमा करतो. मी आज तर काही काढलंच नव्हता, मग तिनं काढलंय. म्हैस ठेवणार आहे म्हणत ती, त्यामुळं ती काढायली. तर एक पिंडी काढलं मी. आता इथल्या निकिता म्हणायला लागली काढ मामा काढ मामा, तेव्हा एवढी एक पिंडी काढलंय मी. ती तिकडं काढायला लागली पलीकडं. चार माणसात कसं वागावं याचं भान नाही काय नाही. इथं काय किरकिर करतीन, काय खेळ करतीन. असलं पण नसून चार माणसात तमाशा. पिशवी का उचलून घेतलं नाही म्हणून जाऊन झोपली सरीत उसाची. निकिता पाणी आहे बघ प्यायचं असेल तर. पाणी पिणार आहे का? हाय म्हणलं इथं. जायचं टायमिंग झालंय. आज जरा थकलाव आम्ही. ऊस लागला इथं ओठावन मला आज इथं. नेमकं आपण जीवाला जर जपलो ना तरच लागतंय. मी 2-3 दिवस झालं विचार करतो मला कुठं लागू नये, मला कुठं लागू नये, मला बाहेर जायचं. काय होत आहे माहित आहे काय झालं? माहित आहे काय म्हणली? कसला तमाशा बघितला असता? क्वाल? पण मला पहिलं काय तर बोलल्यात तुम्ही. मोळ्या बांधायला होय. माझं येऊ का खाल्लेलं इथं आलंय. पार्टी केलेल्या आम्ही इथं. काय नाही चालतंय त्यात काय एवढं. काय झालं पार्टी केलेलं, एक 5-7 किलो मांस आणलेलं इथं. आमचं पिकअप मालक आहे ना नितीन भैया, त्यांनी आणून चारला आम्हाला. ते थोडा बंद कर ग निकिता, स्टॉप कर किंवा आवाज कमी कर त्या याचा व्हिडिओचा. थांब तरीशा व्हिडिओ बनवतोय नंतर बघ. हां मग 5-6 किलो मांस आणलेलं आणि मस्त भाजी बनवलं इथंच. मस्त जेवलो केलो आम्ही. परत ते काय व्हिडिओ काढलाच नाही मी. इथं काम करून गेलो आम्ही आणि पुन्हा बाहेर निघतानाच ही भांडणं करून इथं पडली सरीत येऊन उसाच्या. मग त्या टेन्शनमुळं माझा जीव पण वैतागलाय. असं वाटतंय मला घरी पण जावं की नाही जावं, इथंच कुठं तर झोपावं काय, एवढं वैताग आलाय. मग त्यामुळं मी व्हिडिओ काढायचं ते विसरून गेलो. तर सुपरनेस जातीचा मोठा मासा आणला होता, 6-7 किलो. एकेकाला अर्धा किलो तर चारला असं. एवढं मासा खाल्लाय. खाल्ल्यावर कसं झालंय, शरीर झालंय सुस्त. वागता पण येईना आणि ऊस तोडता पण येईना. लय कंटाळा आला असं. आणि लेट जेवण झालं ना आमचं. 3 वाजले असतील आम्हाला जेवायला. 3 वाजता जेवलो या, आता 5 वाजल्यात. काय म्हणतोय ग? काय किरकिरी तर आहे त्याची. आज किरकिरी आली नाही आतापर्यंत ना. आता करतोय काय की आवाज आलाय की अक्काबाई खवळ. कमी पडलं ते
तिकडं तोडायचं ऊस उद्या माग. हे ऊस कसं आहे पातळ आहे काडी मोडीचा, लय मोठं लागतोय. आयो किती मोठं आणलंय ग. माझ्या बकऱ्यासाठी थोडं देतील काय, त्यातनंच ओढून नेतो जाताना. कवळं आहे तिथं का नाही, तुझ्या मामीला जाऊन आण म्हणा थोडंसं बकऱ्यासाठी. डाक तिथं तोडायला आहे ना, त्याचं लय म्हशीवर प्रेम आहे, पळतंय त्या म्हशीसाठी चारा नाही कुठं पण. ते चला असं बसून काय करायचंय निघू, चला की जाऊ घरला. तिथं कोयतन चप्पल राहिलेत माझे पाच. निकिता ही पद्धत होती का तुझ्या मामीची, 4 माणसात तमाशा मांडायची? हा पद्धत होती बरोबर, पद्धत बरोबर होती काय? नाही काय तमाशा. जाऊ उद्या पातच लावायचं म्हणतंय काय की, पातच हीच पात तोडायचं म्हणतंय, पण ह्यात भरती होतच नाही. काय तर जाऊ दे, जसं म्हणतील ते. त्यांनी म्हणलं तोडायचं, बसायचं, उठायचं, नाचायचं. उद्याच्या दिवस परत 2 दिवस तर सुट्टीच आहे. परत मी तर काय, मला 10 दिवस सुट्टीच आहे आता उद्यापासून. उद्या लास्ट. लय फोटो गच्च झालंय माझं, लय म्हणजे लय. जेवणार नाही आता रात्री मी, लय मासा वाढलेला गे त्यांनी, मला अर्धा किलो वाढला असेल. लय खाल्लाय मी नुसता असा. भाकर एकच खाल्ली. 0 आम्हाला काय सांगायची गरज आहे, सासऱ्याला मोय बांधायला. तुम्हाला काय होतंय मुकादमीन बांधायला? वाडा येचला ग त्यांनी, लय मोठं काम केलंय त्यांनी. खरंच सगळं वाडा गोळा करून ते बांधलंय. काय बाई संध्याकाळच्या टायमिंगला करते काही किटकिट. कुठं आहे तुम्ही? मुकादमीनं लय काम केलंय खरंच. बघा मुकादमीन आमची लय 5 किलोची. 5 किलोची आहे. मुकादमीन लय काम करते खरंच. त्यांनी त्यांच्या तेवढ्या मोळ्या बांधल्यात, परत तेवढा वाडा येतलाय, 2 भिंडा वाडा, आणि मग अजून मुकादमाचे मोळ्या ठेवल्यात त्यांनी तसाच. भांडण झाली की मुकादमी तुमचे नवरे काही काम करत नाही तरी तुम्ही एवढं हे करता. मी एवढं काम करून कशी करायली बघतो की दिवसभर. मी करतो का नाही खरं सांगायचं. पण ही माझा जीव कसं 4 माणसात कसं तमाशा मांडायला. खरंच मी येणार नाही घरी. मैताई म्हणली, मी म्हणलं असं आज कुठं तरी इकडं निघून जातो. इकडं नको जाऊ, चला आमच्या घरी. माझ्या बहिणीची सून. खरं लय वंगा लय जेवण झाले आत. हा जास्त झाली, झोप यायली. लय रसा पेलोय मी. म्हणलं सर्दीच पळून जाते म्हणून रसा पेला. गरमच पेला. हा गरम पहिलं वाढल्यास पहिलंच पेलं. आमचा जावई पण पिऊन, आयो तेव्हा तिकडं कसा पडलाय. रसा पिऊन त्याच्या पोटात आग उठायली म्हणायला. मी म्हणतो यार पिऊ नको, बाट पेलं 1-2 पराती. चला पोटात जाऊ आता. चला जाऊ.